कांदिवली पोलीस स्टेशनला एक अनिवासी भारतीय व्यक्तीची तक्रार आमच्याकडे आली होती, ज्यानुसार एका बँकेच्या त्यांनी घेतलेल्या लॉकरमध्ये ठेवलेले किमती दागिने हे चोरीस गेलेले आहेत, त्या ठिकाणी नाहीत असं त्यांच्या लक्षात आलं. त्यानुसार आम्ही तात्काळ त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आणि सुरुवातीचा जो संशय आमचा होता की बँकेत कार्यरत असणारा कोणी व्यक्ती यामध्ये सामील आहे का, तर आम्ही जेव्हा बँकेत काम करणारे मॅनेजर, त्यांचं नाव साहनी आहे, तर त्यांच्याकडे आम्ही चौकशी केली. त्यांच्या खात्यामध्ये जवळपास त्या कालावधी दरम्यान 9 कोटी रुपये इतका व्यवहार झालेला दिसला. त्याच्यावरून आमचा संशय अधिक बळावला आणि तपासामध्ये आम्ही जेव्हा पुढे गोष्टी बघितल्या तर त्यामध्ये आरोपीकडून आम्हाला जी तक्रारीमध्ये 610 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार प्राप्त होती, तर त्यानुसार तेवढ्याच वजनाची सोन्याचं मुद्देमाल आम्ही हा जप्त केलेला आहे आरोपीकडून. आणि यामध्ये आम्ही आणखीनही बघतो की काही इतर आरोपींचा पण सहभाग आहे का, आणि असं असेल तर त्यांच्याविरुद्धही आम्ही तात्काळ कारवाई करू. सर, या आरोपीने याच्या आधी कुठे अजून ही घटना केलेली आहे की असे काही समज? आता या आरोपीचं जे बॅकग्राऊंड आहे, त्यांनी कुठं काम केलं आहे, त्या सर्व बँकेशी आम्ही लीड बँकच्या माध्यमातून त्यांना पत्रावर केलेलं आहे. त्यांच्या माध्यमातून आम्ही ती माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवतो आहे. आणि आणखीनही मी आपल्या माध्यमातूनही काही व्यक्तींच्या, विशेष करून ज्यांचे बँकेत अकाउंट आहेत, लॉकर्स आहेत, तर आपल्यासोबतही असा काही प्रकार घडला असेल तर आपण तात्काळ पोलिसांना संपर्क करा, जेणेकरून आम्हाला त्याच्यावर कडक कारवाई करता येईल. सर, या बँकेचं नाव काय? नाही, आता हा पूर्ण तपासाचा भाग आहे. आता फार या स्टेजला तुमच्यासोबत माहिती सर्व शेअर करता येणार नाही आहे, परंतु तपासात ज्या काही बाबी समोर येतील आम्ही त्या निश्चित वेळोवेळी सांगू. आणि सगळ्यांना त्या ठिकाणी थोडं सतर्क राहण्यासाठी पण आम्ही आवाहन करत आहोत की कुठेही आपल्याला बँकेत लॉकर घेत असताना काही गोष्टी संशयास्पद दिसून आल्या, आढळून आल्या, तर आपण तात्काळ पोलिसांना आणि बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पण त्याबाबतची माहिती देणं गरजेचं आहे, जेणेकरून बाकी या बँकेतला कोणी स्टाफ यामध्ये इन्व्हॉल्व असेल तर ते योग्य वेळेवरच त्यांच्यावर कारवाई करणं शक्य होईल. सर, नागरिक आधीच अडचणीत असतात. आपल्या अडचणी सोडवण्यासाठी आपलं सोनं त्या बँकेवर विश्वास ठेवतात. विश्वास ठेवून या बँकेवर अजून किती बँकेत अशा आहेत की किती बँकेवरती विश्वास ठेवला पाहिजे? आता ही पर्टिक्युलर या कंप्लेंटमध्ये आमच्याकडं 2024ला पीडित व्यक्तीनं त्याचं स्वतःचं सोनं हे लॉकरमध्ये ठेवलेलं होतं, जे 610 ग्राम वजनाचे दागिने आहेत. आणि 2026ला आहे, हे जसं मी पहिलं म्हटलं की अनिवासी भारतीय आहेत, परदेशामध्ये यांचं वास्तव्य होतं. 2024मध्ये यांनी स्वतःचं हे व्हॅल्युएबल बिलॉंगिंग ठेवल्यानंतर जेव्हा 2026मध्ये ते वापस भारतात आले याच चालू महिन्यामध्ये, तर त्यांनी त्या ठिकाणी त्यांना आढळून न आल्याने त्यांनी पोलिसांना संपर्क केला, आम्हाला कंप्लेंट दिली, ज्यानुसार 12 ऑगस्टला हा गुन्हा दाखल करण्यात आला. आणि जसं की आपण बघताय की मागच्या 4-5 दिवसामध्ये कांदिवली पोलिसांना अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं हा तपास करून तात्काळ आरोपी मुद्देमालासह पकडलेला आहे. सर, ज्या पद्धतीने सोनं हे जे काढायचे, तर हे कुठल्या सोनारांकडे हे सोनं द्यायचे? आता मी जसं आपल्याला म्हटलं की हे आत्ताच आरोपी ताब्यात आहे आणि मुद्देमाल रिकवर केलेला आहे, तर या स्टेजला या सगळ्या गोष्टी सांगता येणार नाही आहेत, पण तपासामध्ये जे काही निष्पन्न पुढं होईल त्यानुसार आम्ही पुरावे अधिकचे गोळा करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.